श्रीराम जय राम जय जय राम ग्रंथ ग्रंथ त्याला मला प्रसाद उचलून घे म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. देशपांडे अहो देशपांडे जय जय राम. महादेवाच्या मंदिरात प्रसाद आहे. श्रीराम जय राम जय जय राम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान. ते काय द्रोणामध्ये बा समोरच आहे. ते काय देवाच्या समोर. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. वशिष्ठांनी जीवाच्या अज्ञानाचं वर्णन सांगितलं आहे. राजा कराल जनक धर्मराजा आणि भीष्म पितामह. वशिष्ठ म्हणतात राजा जीव हा अज्ञान वश होऊन चांगला मनुष्य देह सोडून अनेक 184 योनी जन्माच्या मार्गावर जातो आणि जन्मग्रहण करत राहतो. कशाने जन्म मरण घडतं? अज्ञानाला वश होतो म्हणून. गुणसंबंधाने सहस्र योनीमध्ये त्याला जावं लागतं. केव्हा चांगल्या कर्मानं देवता योनीत जन्म घेतो आणि केव्हा केव्हा देवातून कुकर्म करून रेशमी किडा बनतो. आता प्रत्येक योनीचं वर्णन येईल, फार सुंदर आहे. न उत्पन्न झाल्यानंतर तंतूतंतूने आपल्याला स्वतःला बांधून घेतो आणि त्याच्यात मरून जातो. स्वतःच्या शरीरातून रेशम निर्माण करून मरतो अज्ञानामुळे. आणि निर्गुण आत्मा त्याला तिथेही कळत नाही, कारण तो जन्म कळण्यासारखा नाही. त्यामुळं अज्ञानाला वश होऊन जीव स्वयं सुखदुःख याच्या द्वंद्वामध्ये राहतो. सुखदुःखाच्या द्वंद्वात राहतो. सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले, सकळ भजन गेले, चित्त दुश्चित झाले. म्हणून सुखदुःख भोगतो आणि बरं जन्माला आल्यानंतर पुन्हा याच्या नशिबी असं तर केव्हा डोकं दुखतं, केव्हा डोळा दुखतो, केव्हा दात दुखतो. या व्यथेमध्ये बराच कालावधी घालवतो. सगळ्या आधी व्याधी आणि उपाधी या सगळ्या जीवाला लागलेल्या असतात. केव्हा केव्हा जलोदर होतो, केव्हा तृषेचा रोग, केव्हा ज्वराचा रोग, केव्हा गंड, केव्हा पांढरे डाग म्हणजे कोड, अग्निदहा, ॲसिडिटी, त्याच्यानंतर दमा, खोकला, अपस्मार या रोगाचा मनुष्य जन्म घेऊन सुद्धा शिकार बनतो. पुढे प्रकृतीजन्य अद्भुत रोग निर्माण होतात आणि या देहामध्ये त्याला आक्रांत भोगावा लागतो. हे कशामुळे? अज्ञानामुळे, काही सवयीमुळे, काही आहारामुळे,
काही शरीराचा नियम न पाळल्यामुळे मनुष्य जन्म मिळाल्यावर सुद्धा निरोगी काया आणि घर में हो माया प्रेम जर असलं, शेवटी जास्ती जर्जर झालेल्या माणसाला घरातले लोक म्हणतात गेलेले बरे. म्हणून या शरीराच्या द्वारानं तो अनेक कर्माचं फळ भोगतो. या शरीराच्या द्वारानं अज्ञानानं आवृत्त होऊन मनुष्य या पृथ्वीवर वारंवार जन्माला येतो. केव्हा पशु म्हणून, केव्हा पक्षी म्हणून, केव्हा घाणे म्हणजे जीव जंतू म्हणून समान शेकडो जन्म तो भोगतो. केव्हा मैदानात, केव्हा दगडाच्या विटेच्या खाली किडे, तोही जन्म जाईल, तोही भोगावा लागतो. हे सगळं अज्ञानाच्या वशामुळे. म्हणून सत्व, रज आणि तम हे त्रिविध गुण धर्म अर्थ काम याचा अभिमानामुळे सुद्धा जन्म मिळतो. काही लोक म्हणतात मी या धर्माचा आहे, मी हा ज्ञानी आहे. हा अभिमान सुद्धा जन्माला घालतो माणसाला. त्या याच्या पोथीमध्ये आहे की त्या ब्राह्मणाने, केरळच्या ब्राह्मणाने चोऱ्या करून फळं फेकले, विकले, तर त्याला मारवाड देशात माकड म्हणून जन्म घातला आणि त्याच्या तोंडाला आरसर म्हणजे एकही फळ खाऊ शकत नव्हता माकड जन्माला. हे लक्षात ठेवायचं. कर्म जे मनुष्य अज्ञानानं करतो, आता तुला तिथे राखणदार ठेवला तर तू पोटाला खा, तर तू पक्ष्यांना मारतो आणि फळं खाली टाकतो आणि चोर विकून टाकतो. पहा काही व्यापाऱ्यांचं गोडाऊनची गाडीची गाडी पास करून देतात लोक आणि कुठेतरी मग सुरतकडे सापडून जातात. बरं सगळा माल तिकडेच जातो. असं आहे. म्हणून केव्हा शय्येवर झोपतो तर केव्हा जमिनीवर झोपतो, केव्हा कोपीन धारण करतो तर केव्हा नागडा उघडा फिरतो, कधी रेशमी वस्त्र घालतो तर केव्हा मृगचर्म घालतो. हे सगळे मनाचे भ्रम आहे. तुकडोजी महाराजांनी एक भजन लिहिलं आहे. जटा ठेवल्या तर नुसत्या जटाने ज्ञान प्राप्त होत नाही. अस्वलाला जटांचे काय कमी आहे. कुत्र्याच्या अंगावरही भगव्या छटा. भगवं आता बघा हे लोक सगळे भगवे धारण करून येतात आणि आळशासारखे बसतात. म्हणून या तीर्थक्षेत्रावर या सगळ्या लोकांना सरकारने असं करायला पाहिजे की सकाळी खराटे घ्यायचे आणि सगळं क्षेत्र स्वच्छ करून ठेवायचं. असं आहे. ती सकाळी झाडणारी बाई येते ना, ती खालचं झाडते पण मंदिराच्या वरचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो नाही झाड, खालचं सगळं झाडत. आता काय हरकत आहे देवापुढचं तेवढं अंगण झाडून टाकायला. मी त्यालाही सांगतो की तिला सांग की तो तिकडचा पुढचा हा पोरगाही त्याच्या पुढचं झाडतो, तिकडचं झाडत नाही. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. तेवढं देवाचं झाड म्हणजे अंगण झाडाचं काम पुण्य मिळेल ना. हे लक्षात नाही येत माणसाला नेहमी आपल्या दिवसातून एक दीड तास परोपकाराकरता घालवण्याची सवय पाहिजे. पूर्वीच्या शेजारच्या बाया म्हणत तुला जायचं का, आम्ही पोरं माझं ठेवून जाय, मी सांभाळून घेतो. त्या पोरांना खेळू द्यायची, ती बाई बाजार करून यायची, तिचे पोरं तिच्या घरी. कारण तिने काय केला तो परोपकार. दिवसातून आपल्याला कोणाला तरी परोपकार करायची सवय राहिली पाहिजे. जाऊचे पोरं जेव घालत नाही एवढा परोपकार झाला आहे. जाऊ पोरं पुतणे हॉटेलमध्ये जेवायला जातात, संध्याकाळी काकूला भेटायला का रे आज कोणत्या हॉटेलमध्ये गेला अशी काकू विचारते निर्लज्ज सारखी. काय जातो हॉटेलमध्ये, इकडे जेवायला. काकूचं काम आहे पण काकू हा काकू करते.
पुतण्यांना जेव घालायला. असं आहे. म्हणून ते म्हणतात परोपकार होत नाही. काही वेळा राजचिन्ह घालून जन्माला येतो म्हणजे राजा होऊन जातो एकदम. केव्हा केव्हा कपड्याच्या साली घालाव्या लागतात असा जन्म मिळतो. पहा तुम्ही अरण्यामधले लोक नुसत्या लंगोटीवर राहतात. केव्हा रेशमी कपडे घालायला मिळतात. असा हा अज्ञानानं तऱ्हेचे भोग भोगतो. केव्हा चित्रविचित्र भोजन खायला मिळतं, केव्हा ताट भरून जेवायला मिळतं. पण याच्या मनामधला जो अहंकार आहे तो जात नाही. केव्हा उपवास करतो, केव्हा व्रत करतो, केव्हा वैकल्य करतो, केव्हा अन्न खात नाही 1 महिनाभर, केव्हा मुळाचं भोजन करतो, केव्हा पाणी पिऊन राहतो. पण ते सगळं करत असताना अहंकार सोडत नाही. या सगळ्या अज्ञानाचं मूळ आहे अंधकार म्हणजे अहंकार. आणि याचं मूळ अज्ञान आहे. म्हणून गणपतीची प्रार्थना अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. आता लोक गणपती बसवायचा इतकं प्रयत्न करतील आणि मोदक बाजारातून आणतील. आपल्याला असं सांगितलं आहे जर अडचण असेल तर तूप आणि गूळ करून 21 मोदक करायचे, नैवेद्य दाखवायचे, पण बाहेरचे आणायचे. किती सोपं आहे. गूळ बारीक करायचा, त्याच्यात तूप टाकायचे आणि मोदक करायचे. कारण गणपतीला गूळ फार, म्हणून मी चतुर्थीला गूळ वाटतो. गूळ अत्यंत प्रिय. मारुतीरायांनाही गूळ अत्यंत प्रिय आहे. कारण तो फळात म्हणजे फळातून उत्पन्न झालेला आहे. ऊस साखरेमध्ये दुसरं केमिकल येतं, याच्यात काही येत नाही. आता केमिकल युक्त आणि केमिकल मुक्तही गूळ करून टाकला लोकांनी. हे केमिकल टाकायचंच नाही. म्हणून ते म्हणतात साखर घ्या किंवा गूळ घ्या, याचा पाक तयार करताना दूध घालावं लागतं. आणि ते दूध काय करतं, सगळं मळी काढून टाकतं. म्हणजे दूध अमृत आहे याची परीक्षा घ्यायची असेल तर पाकाच्या वेळेलाच घ्यायची. तुम्ही पाक करून टाका आणि त्याला उकळू द्या. दूध टाकू नका, तुम्हाला कळणार नाही त्याच्यात मळ आहे. पण दूध टाकलं की मळ बाहेर निघतो. दूध टाकलं की मळ बाहेर पडतो. दूध हे अमृतच आहे. पण गाईचं म्हशीचं नाही. आपल्याला तर जास्ती फॅटवाला आवडतं, घट्ट घट्ट, आणि मग होतात लठ्ठ. आता सगळे लोक बारीक होण्याच्या विचारात आहे. कोणीच जाड राहायला तयार नाही. डॉक्टर सुद्धा असे म्हणजे का काय झालं, नाही ओके, खा आणि काम करा. कोणीच सांगत नाही काम करा. ते खाल्लेलं जे आहे ते पचलं पाहिजे. ज्या वेळेला भर्तृहरी वनात निघाले, राजे होते ते, तेव्हा आईच्या जवळ भिक्षा मागायला गेले. तर आई म्हणे 3 गोष्टी करतो. काय? 3 गोष्टीची भिक्षा देते मी तुला. काय? उत्तम जेवत जा, पण भूक लागल्यावर. भूक लागल्यावर राजवंशी पलंगावर झोप, साधू बनल्यावर सुद्धा. म्हणजे साधूला तर खाली झोपायला पाहिजे नाही, पण त्याच्यावर झोप. पण झोप आल्याशिवाय झोपू नको. भूक लागल्याशिवाय खाऊ नको. ह्या 3 गोष्टी सांगितल्या त्यांना. गरज असली तर भिक्षा माग, भूक नसेल तर भिक्षा मागायची नाही. 3 गोष्टी दिल्या त्या आईने. तेव्हा भरतूवालेला कळालं आपली आई तर भारत विधवा नाही. आपल्याला तर भूक नसलं तरी तुला म्हणा नाश्ता करून घ्या, परत 12 वाजता आस्था, परत दुपारी नाश्ता, आणि परत रात्री 10 वाजता आस्था.
असं आहे. खरंच भूक लागली तरच जेवायचं. हे योग्याला आई सांगते. आणि हेच भरतुवारी पुढे कोण झाले? चांगदेव महाराज पुढच्या अवतारात. म्हणून तेथे योग गोष्टी साधल्या. कधी केव्हा केव्हा आहारामध्ये हा तीळ खाईल पहा तुम्ही, आपण पदार्थामध्ये हे टाक ते टाक ते टाक, इतकं चाट मसाला, वाट मसाला, खाट मसाला सगळे करतच राहतात. काय काय कालवतो तो त्याचं काही कोणाला माहीत नाही. वरती लिहिलेलं लेबल वेगळं असतं ना आत मसाला. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, माझ्याकडे एक ग्रस्त आलं म्हणे, दादा मला दुकानाचं मुहूर्त पाहिजे. पण आता मला सहज विचारलं मी, तुम्ही काय धंदा करणार? म्हणे हे जे मसाले असतात यांची एक्सपायर डेट हे असते, हे काढून टाकतो मी घेऊन स्वस्त भावामध्ये आणि मग प्लॅस्टिकमध्ये पॅक करून या सगळ्या टपऱ्यावाल्यांना यांना पुरवतो. तुला म्हटलं हा खराब माल विकण्याचं मुहूर्त आपल्याला विचारतोय, कारण तो जर भार झालेला आहे तर तो माल खराब आहे. कोणती वस्तू आता कायदा झाला आहे की तुम्ही तारीख टाकली पाहिजे. आता तुपालाही तारीख टाकायला लागले, पण तूप हे नासत नाही, खराब होत. जेवढं जुनं तूप तेवढं चांगलं असं आहे ते. जेवढा गूळ जुना तेवढा चांगला. तो जुना झाला की त्याच्यातले जे दोष आहेत ते कमी होऊन जातात. असे काही गोष्टी आहे की जसं जुनं होतं, जसं तुम्ही नवीन अन्न धान्य खाल्लं की तुम्हाला त्रास होईल, पण त्याला 6 महिने होऊ दिले की त्या अन्नाने उपद्रव होत नाही. पूर्वी आपलं अन्न दीर्घकाळ धान्य जे आहे दीर्घकाळ टिकणारं होतं. आता या हायब्रिड अन्न दीर्घकाळ टिकत नाही, लगेच पांढरेपणा येतो, त्याचं पीठ व्हायला लागतं. पूर्वी जुना तांदूळ खूप चांगला शिजायचा. आता जेवढे पॉलिश केलेले तांदूळ आहे ना हे खराब आहे, आणि रेशनचे जाड आहे ते उत्तम आहे. कारण त्याच्यावर प्रक्रिया नाही ना, काही पॉलिश नाही आहे त्याला. यांना पॉलिश आहे, मशीनमध्ये हे केलं जातं, त्याचं रूप बदलून टाकतात ते. म्हणून ते म्हणतात केव्हा केव्हा जलामध्ये अनेक गोष्टी टाकता म्हणे लोक, पण जल हे जीवन आहे हे मनुष्य विसरून जातो. मग ते जीवन आहे तर आपल्या हातून अनेकांना जल पाजलं, म्हणून लोक त्याच्याकडे तलाव विहिरी हे निर्माण करतात. म्हणून मी मागे सांगितलं ना, पाणी कोणाजवळच मागायचं नाही, आपणच प्यायचं. आपली वॉटर बॅग एक भरूनच ठेवायची, लागलं तेव्हा घेऊन घ्या. आणि छोटं भांडं वापरायचं पाण्याला, म्हणजे पाणी फेकलं गेलं नाही पाहिजे. नाही तर बरंच मोठ्या ग्लासात काय होतं, 4 घोट प्यायला की बाकीचं फेक, 4 घोट प्यायला की बाकीचं फेक. म्हणून ग्लास वेगळा आणि फुलपात्र वेगळं, ग्लास वेगळा. आता हे रात्री आपलं दूध दिलं जातं ना, मोठा ग्लास दिला तर उद्या तुम्हाला त्रास होईल, म्हणून छोटेच ग्लास ठेवले 3 घोटाचे. असं आहे, उपद्रव व्हायला नको. दूध येते, काही लोकांना नाही पचलं तर सार करतं, हे सार करतं. म्हणून सिद्ध पक्वांना केव्हा केव्हा खायला मिळतं, केव्हा केव्हा कठोर, केव्हा केव्हा चांद्रायण व्रत करतो, धर्माचे चिन्ह धारण करतो, आणि मार्गावर चालताना कोणी काही न दिलं तर दुसऱ्याला श्राप देत चालतो. मग कसा काय जन्म सुधरेल? म्हणून फकीराला किंवा साधूला काय सांगितलं, दिया उसका भी भला न दे उसका भी, अशा भावनेनं तो राहील तर तो उद्धरेल. त्याला संग्रह करायची गरजच नाही. म्हणून देव मंदिरात किंवा एकांत सरोवरात तटाच्या ठिकाणी जातो, गुंफेमध्ये राहण्याचा निवास करतो,
पण तिथे सुद्धा जप तप करण्याच्या वेळा कार्यसिद्धी करत राहतो. याला काही सांग, त्याला काही. 100 लोकांना सांगितल्यावर 5-4 लोकांचं काम होऊन जातं. असं आहे ते. आणि स्वतः आपण सिद्ध महात्मा झाले असं समजतो. हे लक्षात आलं पाहिजे. स्वतःची पूजा करून घेतो, मग स्वतःला मोठेपणा करून घेतो, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून मनुष्यानं काही वेळा व्यापार करतो, काही वेळा भिक्षा मागतो. क्षत्रियाचं कर्तव्याचं पालन न करताना वैश्य किंवा कर्मचाऱ्याचं काम करतो. त्यामुळे त्याला अंधत्व आलेलं असतं की आपण काय करतो आणि काय करत नाही हे समजत नाही. याला अज्ञान असं म्हणतात. जीवनामध्ये किती अज्ञान आहे. म्हणून अज्ञानत्व हरवणे, अज्ञानत्व दूर झालं पाहिजे. द्रव्य कमवायचं पण अनाठाई नाही आणि आपल्या शरीराचा नाश होईल असंही कमवायचं. काही लोक जीवापाड करतात, जीवाची किंमतच करीत नाही ते. आणि मग ते आलेलं द्रव्य व्याधीग्रस्त झाले की त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. कोणी घेतला तो संताप येतो आणखी. हे पुन्हा वाईट. आणि त्यामुळे तो त्रस्त होतो. अज्ञानाला वश झाल्यामुळे इतक्या यातना अनुभवाव्या, भोगाव्या लागतं. म्हटलं की वाईट वाटतं, अनुभवाव्या लागतं. म्हणून असे वजनदार शब्द वापरायचे. काय आहे वजनदार शब्द? की ज्या शब्दाने माणसाचं मन नाही दुखत. आता या 2 संत लोकांनी ते शब्द वेगळे वापरून टाकल्यामुळे तेवढा कहर झाला त्यांच्याकडं. वादव्याद. कारण शब्द सुख करतात आणि शब्दच दुःख निर्माण. म्हणून जे लोक बसलेले आहे समोर ते अध्यात्मवादी आहे का भोगवादी आहे? ते भोगवाद्याकडून अध्यात्मवाद्याकडे जाणारे असले तर त्यांना खऱ्या गोष्टी सगळ्या समजावून सांगायच्या. आणि ज्यांना भोगवादीच राहायचं आहे त्यांना फक्त मार्ग सांगत राहायचं, या मार्गाने चाला, या मार्गाने चाला. तुम्ही जर त्यांना खरं सांगायला लागले तर पटणार नाही ते. कारण त्यांचा पिंड ते करण्याकरता नाही आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे. कल्याण हा सगळ्या कामामध्ये तरबेज होता आणि बाकीचे सगळे शिष्य जे आहेत ते फक्त प्रवचन ऐकायला बसायचे. तर सगळ्या शिष्यांना वाटलं आपण एवढं ऐकतो म्हणजे आपण हुशार आहे. महाराज कल्याणाला विचार. समर्थांनी विचारलं की अमुक अमुक दासबोधाच्या पानावर काय लिहिलं आहे? सगळे शिष्यांना वाटलं नाही. मग एक जण म्हणे महाराज कल्याणावर विचार. त्याने तिथूनच सांगितलं पान नंबर 12 त्याच्यावर लिहिलं आहे निस्पृहाची लक्षणं. तेव्हा यांना कळालं. मग समर्थांनी विचारलं का रे तू तर कामच करत राहतो? म्हणे माझे इंद्रिय काम करतात पण माझं चित्त आणि लक्ष तुमच्याकडे असतं. काही लोक इथे बसलेले असतात पण चित्त ते कुठेतरी फिरत असतं. असं ते कोण आलं, काय आणलं, काय ठेवता, काय करता, आता काय गरज आहे का आपल्याला? आणि पुन्हा अभंग म्हणायचं माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. कसं काय होईल ते? होणारच नाही. जगामध्ये जगाशी वागताना काही गोष्टी खऱ्याच सांगाव्या लागतात. असं जग विचारतं का तुम्हाला की तुमच्याजवळ किती पैसे शिल्लक आहे? कधीच विचारणार नाही जग. कशाला विचारायला? असं तुमच्याजवळ किती तोळे सोनं आहे असं कोणी विचारलं आहे? तुम्ही किती लबाड्या केल्या असं कोणी विचारलं आहे? पण तुम्ही जगाला जे खरं पाहिजे ते खरं बोललं पाहिजे. का कुठून आले? भुसावळून आलं. कशा करता गेले होते असं विचारलं का त्याने? नाही. तुम्ही लग्न ठरवायला गेले असले तरी काही बोलू नका ना. कुठं गेले? भुसावळून आलं.
लोक भुसावरून आले तर नाही इथूनच आलो आणि म्हटलं तू एसटीतून उतरताना दिसला ना. असं आहे ना. काय म्हणजे जगामध्ये ज्या गोष्टी खऱ्या बोलाव्या लागतात त्या बोललंच पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण लपवालपी केली, आता मी काही वेळा रस्त्याने पायी येतो ना, तर काही असे आजारार्थी लोक आहे, एखाद्या वेळा तर वाकडी वाट करा. आता वाकडी वाट करायला मला इकडे पोहोचायचं असतं, कसं काय मी दुसरीकडे जाऊ? कारण इथे का 4:30ला यायचं म्हणजे त्या वेगाने मी आलो पाहिजे, कारण लोक येऊन बसतात. तुम्हाला जर वाकडी वाट करायची तर अर्धा तास आधी मला सूचना करा की बाबा आमच्या घरी या मग जा मंदिरात, तर चालेल. ते इकडनं जाताना म्हणलं या तर म्हटलं भूक लागली आहे. बरं तुमच्या घरी दूध प्यायलं तर परत भूक चालली जाईल, नुकसान कोणाचं होईल हे समजत नाही माणसाला. हे रहस्य जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे, कसं खरं बोललं पाहिजे. जग असं तुम्हाला कधी काही विचारतच नाही, पण जे व्यावहारिक सत्य आहे ते मात्र जगासमोर जर तुम्ही खरं बोलले नाही तर तुम्ही खोटे असं ठरतं. नाही रे हा चाटा मारतो, सोपा शब्द काय चाटा मारतो. म्हणून जगाची सृष्टी आणि प्रलय हे प्रकृती देवीचं कार्य आहे, तिच्या हातात नाही. सृष्टीचं लय आणि प्रलय. आता मग किती घरं वाहून नेले ते पुराने, चांगले चांगले घरं पडून गेले नदीच्या काठावर. सप्पायचा माणसं, पोरं, गाड्या. प्रकृती देवीचं ते कार्य आहे, सृष्टीचा लय आणि प्रलय. ती प्रकृती देवी कार्यरत राहते, ती थांबत नाही. ती थांबत नाही. आता समजा ज्यांचं नुकसान झालं त्यांना आपण मदत केली, ही मदत केल्यानंतर त्यांनी त्या मदतीचा त्याच्याकरता उपयोग घेतला तर ते सुखी होतील. लोक सरकारकडून शेजाऱ्या पाजाकडून मदत घेतात आणि ती मदत दुसऱ्या ठिकाणीच खर्च करून टाकतात. आपण एखाद्या विद्यार्थ्याला विद्येकरता पैसे दिले, त्याने ते दुसरे यात्रेकरता वापरले तर मग ते विद्येचा उपयोग होईल का? म्हणून लोक काय करतात, आता पुस्तकं द्या, वह्या द्या, त्या आधी घेतलेल्या असतात, आणखीन त्या मिळतात, तो विकून टाकतो. माझा एक भाऊ होता एरंडोलला, तो गांधीवादी होता. त्या कागदीपुऱ्यामध्ये एक शाळा होती, तिथे हेडमास्टर होता. मी लहानपणी जेव्हा एरंडोलला गेलो तेव्हा आमच्या वहिनी म्हणाल्या तुमच्या शाळेमध्ये पुष्कळ वह्या पडल्या असतात, दादाकरता घेऊन या. तो काहीच बोलला नाही. त्याने दुकानावरून विकताना आणून दिल्या, पण कागदीपुरातल्या गांधीवादीच्या शाळेतल्या वह्या मला आणून दिल्या नाही त्याने. तो म्हणे का हो याचं तुम्ही विकत आणल्या? माझ्या शाळेतून एकही वस्तू मला अशी बाहेर देण्याची सवय त्यांनी सांगितलं. दुसरं त्याचं उदाहरण सांगतो. इथे भंगाळे डॉक्टर रिंग रोडला, तिथे तो आजारी होता. मी गेल्यामुळे भंगाळे डॉक्टर, त्यांचे कंपाऊंडर हे सगळे पटापट पाया पडायला लागले. त्याने ते पाहिलं, म्हणे डॉक्टर एक मिनटं इकडे या. हा आला, याचा ॲडव्हान्टेज घेऊन माझं बिल कमी नाही करायचं म्हणे. हा आला इथे, मी पाहिलं तुम्ही सगळे त्याचे पाया पडत आहे, तर हा याचा भाऊ आहे म्हणून माझं बिल कमी घ्यायचं, असा शिक्षक होता तो. आपण तर कोणाला सांगतो, सांग डॉक्टरला, सांग डॉक्टरला. तो जेव्हा आजारी होता तेव्हा द्वारकाधीश शिक्षक झाला होता. त्याला म्हटलं आधी जाऊन त्याला भेटून ये, त्याला आनंद होईल माझ्यापेक्षा. हा जेव्हा गेला की काका मी B.Ed पास झालो, तो आजारपणातून तसाच उठला आणि त्याला असं मस्त बी लागला. आपल्या घरात शिक्षक दुसरा तयार झाला. त्याला म्हटलं मी इतकं जवळ घेतलं का तुला? नाही, त्याने घेतलं ना, त्याला त्याची किंमत आहे. मग मी गेलो शेवटच्या दिवशी. त्याला म्हटलं तू चिंता करू नको, मी दरवर्षी तुझ्या नावाने खादीचं धोत्र दान करेन. त्याला खूप आनंद झाला.
एक अत्यंत खादी, म्हणजे अजूनही एक धोतर खादीचं घेतो किंवा मला मिळालं तर मी दुसऱ्याला त्याच्या नावाने देतो. कारण ही जी माणसं असते ना, ही निष्ठा असते. मग अगदी खादीवर त्याची अपार निष्ठा होती. त्याचं नाव हे अमृत होतं. अमृत गणेश जोशी, चुलत भाऊ होते. असं आहे. काही बिलकुल नाही, नाही म्हणजे नाहीच. अशी लोक ध्येयतत्व धरून चालतात, ते अज्ञानवश होत नाही. याला पाहून माझं बिल कमी करू नका, त्याचा ॲडव्हान्टेज मी घेणार नाही. कारण जे लागलेले पैसे ते आपल्या शरीराकरता ते घेतले. आता एवढं ऐकल्यावर ते डॉक्टर माझे चांगले होते, त्यांनी लावतानाच कमी लावलं, हुशार होते ते. त्याचं ऐकून घेतलं. पण मला दादा म्हटलं गांधीवादी अशी माणसं असतात. मांगोगंजी चिरवाड्याचे जावा येते. हे असं हे अज्ञानाला वश होत नाही लोक. म्हणून जगामध्ये अशा लोकांची संगती धरली तर आपल्याला सध्या ते गुण लागतात. नाहीतर मग आपल्याला संसारामध्ये काय असतं, वरच्यावर जेवढं भागेल तेवढं. कढीपत्ता बी फुकटाचा, कोथिंबीर फुकटाची. हां, आता याच्या समोर लोक मेथीची भाजी गाईला खाऊ घालतात. हे ना म्हणा 2 जुडे आपल्या पिशवीत टाकून या, त्या गाईचे आहे, आपल्या थोड्याच आहे. असं आहे. चांगली मेथीची भाजी घेऊन येतात लोक गाईला घाला ना. स्वस्त झाले की उचलले त्यांना की आणले गाईच्या समोर. कारण ते त्यांना धन आहे त्यांचं, ते अन्न आहे. म्हणून ते म्हणतात जगदात्मा प्रलयकारक आहे, म्हणून त्याला शंकर असं म्हणतात. तो संहारकारक आहे. मग शंकराची भक्ती करायची नाही का, तर शंकर आपल्यातल्या दुर्गुणांचा संहार करणारा आहे. मग रावण आणि कंस यांनी दुर्गुण सोडले नाही, म्हणून यांचा काय झाला. हां, आपण देवाला इष्टदैवत मानतो, पण ते दैवत काय दूर करणार आहे हे आपल्याला समजत नाही, किंवा ते जाणून घेऊन आपण त्या इष्टदेवतेची आराधना करीत नाही. जे जे दैवत सांगितले आपल्याला, त्या त्या दैवताचे ते गुण आपल्या अंगी आले पाहिजे. म्हणून माणसाला नेहमी सर्व गुण जरी प्राप्त झाले तरी त्या गुणाने अभिमान यायला नको. अभिमान आला की मनुष्य आरोप प्रत्यारोप जास्त करतो. अभिमानी मनुष्य आरोप आणि प्रत्यारोप काही करतो. सृष्टीचा प्रलय हा एक नियतीचा धर्म आहे. जिथे प्रलय आहे तिथे उदय होणार आहे पुन्हा. म्हणून प्रकृती आणि विकृती, विकृती म्हणजे कार्यक्षम. म्हणून या तिन्ही गुणांपेक्षा आत्मा हा खरा कर्मयोगी आहे. कारण तो कर्म निस्वार्थ वृत्तीने करतो. आत्मा जो आहे बा आपल्याबरोबर राहिलेला आहे. आपण चुकीचं वागतो हे बोलत नाही, बरोबर वागतो हे बोलत नाही. फक्त तुमच्या दोन्ही कर्माच्या वेळा तो साक्षी आहे. आतला आत्मा चांगल्या कर्माच्या वेळा आहे आणि वाईट कर्माच्या वेळा आहे. एखाद्या माणसाने आपल्या पत्नीला मारून टाकलं, कोणाला कळू नये म्हणून आता लोक किती छपरे करतं काम, पण ते शेवटी केव्हा केव्हा भिंग फुटतं आणि तो कारागृहवासात पडतो. तेव्हा त्याला पश्चात्ताप होतो, सालं नसतं केलं तर बरं झालं. पण ती स्त्री हत्या आणि तो कर्म त्याला ते भोगावा लागतं. पुढच्या जन्मी ती स्त्री पुरुष होईल आणि तो स्त्री होईल आणि तो तिला मारेल. हा कर्मभोग असा चालू असतो. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला.
परिशेवटी काळ मुखे निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक संख्यात जन्मले आणि गेले. किती गेले, पण जे चांगले वागले ते कीर्ती रूपानं उरले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आता बघा, वडिलांची शिकवणीची आठवण येते. आम्हाला नेहमीच सांगत होते असं वागू नको वागू नको, पण आमचंच काय चुकलं, आम्ही ऐकलं नाही त्यांचं. केव्हा रडत होतो जेव्हा भोगतो त्यावेळा. हे जास्ती ठेचा खाऊ नको, त्रास होईल उद्या. का बोलतात वडील? तो उद्या प्रकृतीत विकृती होऊ नये म्हणून. त्याने नाही ऐकलं तर तुला वाढाल का, कशाला वाढतं त्याला, उद्या कोण करेल त्याचं, हे आपल्याला वाईट वाटतं. पण ते आरोग्याच्या दृष्टीने हे तसंच संत सांगतात. तेच घरातलं उदाहरण आहे. कारण जे हितेशी आहे, वडील आपले हितेशी आहे, आई हितेशी आहे आणि गुरु हितेशी. बाकीचे जगात हितेशी नाही. बाबाने तुमच्या हातात दिलंय, थोडंसं बाजूला ठेवत जा ना, आपल्याला पुढे लागेल. हे हितेशी होईल का? लक्षात ठेवा, नाही. रोख व्यवहार रोख चोख तो हितेशी होईल. व्यवहारात छळ कपट केलं की संपलं, ते हे संपलं. म्हणून ते म्हणतात जगाच्या सृष्टीचा हे प्रकृतीचा नियम आहे. आणि प्रकृती ही ज्याप्रमाणे जगात आहे त्याप्रमाणे आपल्यात सुद्धा आहे. जगातली जशी प्रकृती लय करते तशी आपली प्रकृती सुद्धा दिवसेंदिवस काय करते, लय करते. मग आता त्या लय करण्यामध्ये सत्कर्मानं लय होणं शांतदायक आहे आणि दुष्कर्म म्हणजे तमोगुणानं लय होणं दुःखकारक आहे. मग दुःखकारक आहे हे मनुष्य करतो बुद्धी असून, कारण त्याचं ते अज्ञान आहे. आणि याच्या प्रकृतीचा आपला शेवटच होणार आहे. मग कशाला कोणाला फसवायचं, असं जाणून जो लय करतो तो अभिमान रहित आहे, अज्ञान रहित आहे. म्हणून अज्ञान हे गेलं पाहिजे. अज्ञान गेलं की माणसाला कोणती पदवी मिळते, सज्ञान. अज्ञान गेलं की सज्ञान. वयानं मनुष्य सज्ञान होऊ शकतो, पण विचारानं होईल असं नाही. म्हणून मग विचार चांगले झाले पाहिजे. आज जगामध्ये विचारामध्ये लोभ आणि काम यांचं प्रदर्शन जास्त झालं आहे. म्हणून जे लोक हितेशी आहे, आपलं कल्याण सांगतात, त्यांचं आपल्याला आवडत नाही. का? तर आपल्याला हे काम आणि लोभ हे अज्ञानानं यांनी आपल्याला वश करून ठेवलेलं आहे. म्हणून सुख दुःख द्वंद्व दिवस बदलत नाही, कारण जीवात्मा अज्ञान वश होऊन शेवटी मान खाली घालून बसतो. घरात चोरी केलेला मुलगा बरेच दिवस मान खाली घालून बसतो. मग आई वडील जाऊ दे रे, ते विसरून जा, आता तू मनात ठेवू नको, आता कुठपर्यंत करत बसेल, आम्ही काही बोललो का तुला, माफ केलं का, तेव्हा तो हळूहळू मोकळा होतो. किंवा मित्र सांगतात जाऊ दे रे, माफी मागून ये ना, माफ करून देतील वडील तुला. जेव्हा त्याच्या डोक्यात येतं तेव्हाच तो म्हणतो बाबा माझं चुकलं बरं. मग लगेच वडील म्हणतात ये इकडे, आता याच्या पुढे असं करू नको. संपलं ते. पण जर त्याने माफी नाही मागितली तर त्याच्या मनातलं भय जात नाही. मग क्षमा काय आहे? क्षमा मागणे काय आहे? जैन धर्मामध्ये ऋषी पंचमी दिवशी क्षमा याचना करतात सगळ्या लोकांच्या. आपल्या मित्र परिवार वर्षभरात काही झालं, मग एकदा क्षमा मागितल्यावर पुन्हा तसं करायचं आहे का?
तुमचं काम कसं आहे, लात मारायचं स्वारी म्हणायचं, लात मारायचं स्वारी म्हणायचं. हे परदेशाचं धोरण आहे. आपलं धोरण नाही, लातच लागू द्यायची, आणि लागला तर पायाला हात लावायचा आहे. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. संस्कृतीचा जो धर्म आहे तो सांगितला आहे. हो, जमिनीवर पाय ठेवायचा तर सकाळी आधी जमिनीला नमस्कार करायचा आणि मग पाय ठेवायचा. समुद्र वसने देवी पृथ्वी परस्परस्थान मंडळी जे हात मदत करतात त्यांचे सुद्धा सकाळीच प्रार्थना करायची. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते. आता करदर्शन गेलं, प्रभाते कपदर्शन. तोही उठल्याबरोबर तोंड नाही धुवायची गरज नाही. शास्त्रानं काय खावं सकाळी संध्याकाळी सांगितलंय. सकाळी उठल्याबरोबर दिनार्धम दुग्धम रजनीनंतरम तोयम भोजनांते तक्तम वैद्यकीय किम प्रयोजनम. रात्र संपल्यावर पाणी प्यायचं, म्हणजे सकाळीच. रात्री झोपताना दूध प्यायचं आणि जेवताना ताक खायचं. वैद्याची गरज पडणार नाही. वैद्यकीय किम प्रयोजनम. कारण पोट भरलेलं असतं रात्रीचं, वरतून पाणी गेलं की मळ लवकर बाहेर पडतो. आता ज्यांचा मलाचा त्रास आहे त्यांना गरम पाणी सांगितलं, आणि ज्यांना नाही त्रास त्यांनी फक्त पाणी प्यायचं. वरतून पाणी गेलं की मळ लवकर बाहेर पडतो. म्हणून दिनार्धम दुग्धम म्हणजे संध्याकाळी दूध, रजनीनंतरम तोयम म्हणजे रात्र गेली की तोय, भोजनांते तक्तम वैद्यकीय किम प्रयोजनम. ताक काय करतो तर पचन वाढवतो. असं आहे ते. पण 2 नंबरचं नको, 1 नंबरचंच पाहिजे ते. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे काल हा आपल्या मागे लिंग शरीराच्या मागे लागलेला असतो. आणि कालाचा धर्म काय आहे, शेवटी दंड. दंड म्हणजे मृत्यू. म्हणून आपल्या कालधर्मी मरणशील होतो मनुष्य. सत्वाने भिन्न भिन्न सत्वरूप होतात. आणि मग सत्व हे काय करतं तर जसं मध्यम भोजन केलं की करपट ढेकर येत नाही, त्याप्रमाणे सत्वगुणाच्या जीवाची आवृत्ती केली की ज्ञानोबाचा एक अभंग आहे बघा, कापराच्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. तसा माणूस जाताना असं मोठ्याने बोलतो आणि लगेच हळूच प्राण संपतो. कापराच्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. जशी मोक्षरेखे आला भाग्य निवटला. आणखीन काय, हरिभक्त म्हणजे तो मोक्षाचा अधिकारी होऊन जातो. म्हणून माणसाला शेवटी निर्भय व्हायचं आहे. आणि निर्भय होण्याकरता त्याचं भय गेलं पाहिजे. आणि भय म्हणजे अक्षर. अक्षर म्हणजे अविनाशी. मरण्याच्या आधी अविनाशी होऊन मरा म्हणजे भयमुक्त. मग काय करावं लागेल, मी देवाचा, देव माझा असा जेव्हा भाव होईल तेव्हा अज्ञान नष्ट होईल. पण अज्ञान नष्ट होण्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. म्हणजे काय, ज्ञानी पुरुषाचा संग करावा लागेल. अज्ञानाचा संग केला तर पतन होईल आणि ज्ञानाचा संग केला तर मोक्ष होईल. याच्याकरता भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. प्राण्याचा संग केल्यामुळे जड भरत गंडकी नदीवर गेले, संन्यास घेतला, पण संग कोणाचा गेला. म्हणून नामाचा संग केला म्हणजे सुसंगती सदा घडो. सुसंगत संगती घडली की उद्धार होतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपामद केली, परिणाई घडली सेवा काही. मस्त की तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय